हरिओम. कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. असा आवाज येतोय का? दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरं रिलॅक्स आणि डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाकडे. माझा आवाज येतोय ना बरोबर? श्वासाच्या गतीकडे लक्ष. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. यासाठी आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 20 ते 25 आवर्तन यथाशक्ती. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास आणि श्वसन मार्ग याकडे लक्ष. हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमस्तक. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सपना. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर करून करणार आहोत मेरुदंड वक्रासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले. बेंड स्ट्रेच अँड ट्विस्ट. आपल्या पाठीच्या मणक्यात दोन्ही पाय जोडलेले. उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. दोन्ही हात उजव्या पायाच्या डाव्या पायाच्या मांडीवर असतील. एक श्वास भरून घ्यायचा. हनुवटी थोडीशी वर येईल. श्वास सोडून कमरेतनं पुढे झुकायचं. कपाळ डाव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत उजव्या दिशेला मागे वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. जेव्हा आपण कपाळ जमिनीकडे नेतो तेव्हा डावा पाय मात्र आपल्याला सरळच ठेवायचा. तो कुठेही असं वर उचलायचा नाहीये. यथाशक्ती जेवढं आपल्याला स्ट्रेच होता येईल तेवढं
पुढे झुकून स्ट्रेच आणि ट्विस्ट याचा अनुभव घ्यायचा. आणि ही कृती आपली थोडीशी डायनॅमिक असेल. सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत मागे. एक, पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडून मागे. दोन, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत मागे. तीन, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत मागे. चार, लास्ट राउंड. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत मागे. पुन्हा श्वास घेत घेत वर या. उजवा पाय सरळ करा, डावा पाय फोल्ड करा, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्यायचा आहे. नजर समोर, पाठीचा मणका सरळ. एक श्वास भरून घ्यायचा, हनुवटी थोडीशी वर, श्वास सोडत पुढे झुकायचा आहे. पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत डाव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीकडे येण्याचा प्रयत्न. एक, श्वासाशी आधारित. दोन, तीन, चार, लास्ट राउंड. पाच. 5 वेळा झालं की थांबा, दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. पाठीच्या मणक्याला बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट, मेरुदंड वक्रासन. करूया लवकर चालू. दोन्ही पाय जुळलेले, हाताच्या मुठी घट्ट वळून घ्यायच्यात. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. दोन, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. तीन, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. चार, पुन्हा दोन्ही हात समोर आणि आता श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. एक, दोन, तीन, चार, पाच. 5 वेळा झाले की थांबा, पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्राम. पद्मासन, अर्ध पद्मासन करायचंय. आज आपण करणार आहोत ब्रह्ममुद्रा. पद्मासन, अर्ध पद्मासन. अगदीच नाही जमलं तर मग साधी मांडी. पाठीचा मणका सरळ करा, दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. हाताची कोपरं शरीराच्या जवळ ठेवा, खांदे जमिनीच्या दिशेने एकदम लूज सोडून द्या, सैल सर सोडलेले असतील. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकस स्मित असते आपल्या चेहऱ्यावर. आज आपण करणार आहोत ब्रह्ममुद्रा. या ब्रह्ममुद्रेचा जो इफेक्ट आहे तो आपल्या थायरॉइड आणि पॅराथायरॉइड या दोन्ही ग्रंथींवर येतो. त्याचबरोबर चारही डायमेन्शनने आपली मान म्हणजे आपल्या कंठस्थ ग्रंथींवरती ताण आणि दाब आपल्याला अनुभवायला मिळतो. या ब्रह्ममुद्रेच्या अभ्यासाने आपला ब्लड प्रेशर जो आहे हा कंट्रोल मध्ये राहतो. म्हणून आणि त्याचबरोबर थायरॉइड सारखे आजार सुद्धा याच्या अभ्यासाने कमी होतात. तर ही ब्रह्ममुद्रा सोपी आहे. इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे आपण कृती करूया. रोज आपण नेक रोटेशन करतो त्याचप्रमाणे असेल, फक्त इथे आज आपल्याला आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. मुद्रांचा जो अभ्यास आहे हा आपल्या अंतःस्रावी ग्रंथींवरती डायरेक्ट होत असतो, म्हणून याचा इफेक्ट जो आहे तो खूप छान भेटतो आपल्याला. दोन्ही हात गुडघ्यांवरती रिलॅक्स असूया. डोळे अलगद मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. सावकाश डोळे उघडायचे आहे तो श्वास सोडा. पुन्हा एकदा एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि हा श्वास सोडत हळूहळू आपली मान उजव्या दिशेला घेऊन जा. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. जाणीव आपल्या कंठस्थ ग्रंथींकडे घेऊन जा. उजव्या बाजूने तुम्हाला कंठस्थ ग्रंथींवरती दाब जाणवत असेल आणि डाव्या बाजूने तुम्हाला ताण जाणवत असेल. या दोन्हीही
ताण आणि दाबाचा अनुभव घ्या आणि जोड श्वासाची 1 ते 2 श्वास इथे थांबायचे. श्वास घ्यायचा आहे, पूर्णपणे श्वास सोडायचा आहे. असे 2 श्वास थांबल्यानंतर सावकाश डोळे उघडायचे. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान आता आपली मध्यभागी येईल. पुन्हा नजर समोर. श्वासाशी आधारित अगदी नियंत्रित कृती. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता आपली मान डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न आणि हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. कंठस्थ ग्रंथींवर डाव्या बाजूने आता तुम्हाला दाब जाणवत असेल, प्रेशर असेल आणि उजव्या बाजूला ताण असेल, त्याकडे लक्ष. जोड श्वासाची 1 ते 2 श्वास इथे थांबायचे. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येईल. पुन्हा एकदा श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता आपली मान हळूहळू सिलिंगच्या दिशेला घेऊन जायची आहे. आपला चेहरा सिलिंगला समांतर असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. दातावर दात लावा म्हणजे तुमच्या कंठस्थ ग्रंथींवरती तुम्हाला समोरून ताण जाणवेल आणि मागच्या बाजूने दाब असेल. दातावर दात घट्ट मिटून घ्या, तोंड घट्ट मिटून घ्या आणि या दाबाचा अनुभव घ्या, ताणाचा अनुभव घ्या. श्वास चालू. 1 ते 2 श्वास थांबवा. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्य. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, मानेची दुखणी आहे, त्यांनी फक्त पुढे झुकण्याची कृती करू नका. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे येईल. चिन लॉक पोझिशन. फक्त मानेमध्ये हालचाल असेल. पाठीचा मणका कुठेही बेंड करू नका. फक्त हालचाल आपल्या कंठस्थ ग्रंथींवरती. डोळे मिटलेले, तोंड बंद, श्वास चालू. आणि आता कंठस्थ ग्रंथींवरती मागच्या बाजूने आलेला ताण आणि समोरून असलेला दाब त्याकडे लक्ष. इथे 1 ते 2 श्वास थांबायचे आणि श्वास घेत घेत सावकाश मान सरळ करायची. श्वास घेत मान सरळ. आहे तो श्वास सोडा आणि तिथल्या तिथेच विश्रांती. डोळ्यांगत मिटून घ्या आणि संपूर्ण ब्रह्ममुद्रेचा मनातल्या मनात मागोवा. आपल्या कंठस्थ ग्रंथींवरती वेगवेगळ्या बाजूने ताण आणि दाब आपल्याला जाणवला आहे. त्या सगळ्याचा मनातल्या मनात आपण मागोवा केला. करूया पद्मासनस्थ योग मुद्रा. आता ज्यांना जास्त वेळ पद्मासनामध्ये अर्ध पद्मासनात बसता येत नसेल त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. आणि आता सुरुवात करूया योग मुद्रा. पुन्हा एकदा अंतस्रावी ग्रंथींवरती आपल्याला ताण आणि प्रेशर जाणवणार आहे. तो म्हणजे आपल्या पोटाच्या ठिकाणी असलेल्या ज्या ग्रंथी आहेत तिथे आता आपल्याला प्रेशर येणार आहे. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्याचबरोबर वर्टिगो किंवा मायग्रेनचा त्रास असेल त्यांनी ही पुढे झुकणारी आसनं टाळायची. तर आता सुरुवात करूया. एका डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडूया आणि ती पकड आपल्या पाठीचा मणका जिथे आपलं माकड हाड आहे तिथे ठेवायचंय. डाव्या हाताची घट्ट मूठ वळून घ्यायची. अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट. बघा आपली कोपरं जमिनीला समांतर आली आहे. छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण झालंय. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता एक श्वास भरून घेताना आपली हनुवटी थोडीशी वर येईल आणि श्वास सोडत हळूहळू लोअर बॅक मधून पुढे म्हणजे कमरेतनं पुढे आधी आपल्या पोटाचा भाग आपल्या मांडीवर येईल. त्याच्यानंतर आपल्या छातीचा भाग पुढे येईल आणि मग आपला गळा, हनुवटी, नाक
आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. जर कपाळ जमिनीच्या दिशेने जमिनीला टेकत नसेल, पोचत नसेल तिथपर्यंत, तर जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. हाताची जी पकड आहे ती सैलसर सोडा. आपले हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. खांदे रिलॅक्स असतील आणि आता बघा लोअर बॅक पासून ते वरपर्यंत पाठीचा मणका ताणला गेलाय. पोटावरती हलकासा तुम्हाला प्रेशर जाणवत असेल आणि इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आता ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये थोडस अंतर राहत असेल त्यांनी दोन्ही हातात पकड जी आहे ती सोडा. दोन्ही हाताच्या घट्ट मुठी वळून घ्या आणि त्या आपल्या समोर ठेवा आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा. ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये थोडस अंतर आहे त्यांनी एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा समोर आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा आणि इथे थोडा वेळ थांबा. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. यथाशक्ती थांबायचा आहे. 1 ते 2 श्वास. आणि उलट चाल करताना ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतल्या त्यांनी पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा. हाताची पकड घट्ट करा. थोडेसे खांदे वर उचला. हाताची कोपरं वर येतील आणि श्वास घेत घेत आधी आपलं कपाळ वर, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट असं करत करत कमरेतनं सरळ. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत, डोळे अलगद मिटून घ्या आणि संपूर्ण योग मुद्रेचा आपल्या शरीरावरती झालेला परिणाम. रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने होत होता आणि आता तो पुन्हा एकदा पूर्ववत होतोय. या सगळ्याची जाणीव. करूया पर्वतासन. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील. थोडस आपल्या हाताच्या तळव्यांवरती आपल्याला हलकस प्रेशर आणायचं आहे आणि हे जोडलेले हात आपली हनुवटी, नाक, कपाळ असं करत करत डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. डोळे अलगद मिटून घ्या आणि एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. आपल्या संपूर्ण शरीराला म्हणजे कमरेपासूनचा जो वरचा भाग आहे त्याला वर्टिकली उभ्या कक्षेमध्ये खेच मिळालेला आहे. त्याची जाणीव आणि दीर्घ श्वसनाची 2 अवस्था आहे. तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास घेऊन घ्या. संथ गतीने श्वास सोडा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. उलट साथ करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घेऊया आणि तिथल्या तिथेच विश्रांती. पद्मासन अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्यायचं. दोन्ही पाय सरळ करायचे. विश्रांती. आपल्या अँकल जॉईंट्स वरती जर तुम्हाला ताण वाटत असेल तर थोडस तो रिलीज करून द्यायचा. करणार आहोत आपण आता अर्ध मत्स्येंद्रासन. त्यासाठी स्थिती आज आपण सगळ्या आसनांची उजळणी घेतोच आहोत. त्याचबरोबर आपल्याला आज शयन स्थितीमध्ये हलासन हे ऍडव्हान्स आसन आहे ते बघायचंय. तर त्याच्या आधी आपण अर्ध मत्स्येंद्रासन करून घेऊया आणि मग शयन स्थितीमधलं हलासन आज आपण बघणार. तर त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपण हे शिकलेलो आहोत आसन. आज फक्त उजळणी घेतोय याची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे न्या. डावा पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल जे आहे किंवा त्याची टाच उजव्या सीटच्या खाली येऊ. उजवा हात हा मागे असेल सपोर्टसाठी उजव्या सीट जवळ. ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा. हा बरोबर. छान.
हाताची ग्रीप तुमच्या पावलाजवळ येऊ दे. वंदना ताई. जो तुम्ही हात असा आहे ना, असा असा आहे ना तुमचा, तो थोडासा इकडे घ्या, पावलाच्या दिशेने घ्या. म्हणजे हाताची बोटं जी आहेत ती. हां, थोडासा पाय आहे ना, तो सरळ करण्याचा प्रयत्न करा. जो पाय तुम्ही फोल्ड केलाय ना, तो थोडासा तुमचा हां आणि खालचा पाय पण बरोबर अगदी टाच आहे ना, ती जाऊ दे सीटच्या इथे. डाव्या पायाची टाच जी आहे ना हां, ती जाऊ दे सीटच्या इकडे. बरोबर. आणि मग शक्य असेल तर अँकल पकडा. अगदीच आपल्याला अँकल पकडता नाही आला तरीही चालेल. समोरून डाव्या हाताने विळखा घाला उजव्या पायाला. समोरून विळखा घाला. काही हरकत नाहीये. समोरून विळखा घाला आणि आपला जो उजवा हात मागे आहे ना, त्या दोन्ही हातांची नमस्कार स्थिती करा. याच्याने पण आपल्याला सेम इफेक्ट मिळणार आहे. दोन्ही हात जोडलेले ठेवा आणि त्याच्यानंतर बरोबर हां, बरोबर आणि आता उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल एवढं आपल्याला मागे वळायचंय. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, श्वास चालू आणि देहधारणा. बघा तुमच्या ओटीपोटाच्या इथे आलेला पीळ, पाठीच्या मणक्याला आलेला पीळ त्याकडे लक्ष. त्याचबरोबर कंठस्थ ग्रंथींवरती सुद्धा ताणदाब जाणवतोय. आपल्या शोल्डरच्या इथे तुम्हाला काही वेगळेपणा जाणवतोय का त्याकडे लक्ष आणि प्राणधारणा जोड श्वासाची. 1 2 2 श्वास थांबायचे, डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आधी आपली मान मध्यभागी येईल. हाताचा जी स्थिती आहे ती सोडून द्या. समोरून डावा हाताचा विळखा काढून घ्या. डावा पाय जो खाली आहे तो सरळ करा आणि मग उजवा पाय सरळ करा आणि विश्रांती. हीच कृती आता विरुद्ध बाजूला. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील आणि आता डावा पाय जो आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे जाऊ दे. उजवा पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल किंवा त्याची टाच डाव्या सीट खाली जाऊ दे. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने डाव्या पायाचा अँकल पकडायचा आहे. जर अँकल पकडता नाही आला तर मगाशी जी आपण कृती केली ती कृती करूया. उजव्या हाताने समोरून डाव्या पायाला विळखा घाला. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील आणि त्यानंतर डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. हे एक व्हेरिएशन आहे अर्ध मस्तिष्काचं. डोळे अलगद मिटून घ्या आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आता विरुद्ध बाजूने आलेला पीळ, कंठस्थ ग्रंथींवरती जाणवणारा ताणदाब या सगळ्याकडे लक्ष. जोड श्वासाची. 1 2 उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल. हाताचा विळखा जो समोर आहे जोडलेले हात ते सोडून द्या. जो पाय खाली आहे उजवा पाय सरळ करा. मग डावा पाय सरळ करा आणि त्यानंतर विश्रांती. आज आपण बघणार आहोत हलासन. हे एक ऍडव्हान्स आसन आहे. करताना एकदम काळजी घ्यायची आहे. हलासनाची समजा आपल्याला कृती पटकन जमली नसेल तर याच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला अर्ध हलासन करायचंय. अर्ध हलासन म्हणजेच आपले दोन्हीही पायाचे अंगठे पकडून तिथे थांबायचं. अशी थोडीशी प्रॅक्टिस ठेवा. कारण की ऍडव्हान्स आसन आहे, प्रत्येकाला जमेलच असं नाही. पण हे आपल्या वर्गामध्ये मी दाखवतेच. तर ह्याचे कॉन्ट्राइंडिकेशन काय आहेत? ज्यांना पाठीची तीव्र दुखणी आहेत, लंबर स्पॉन्डिलिसिस, त्याचबरोबर सर्व्हायकलचा जर त्रास असेल त्यांच्यासाठी हे आसन वर्ज्य आहे. नुकतीच कुठल्याही प्रकारची जर शस्त्रक्रिया झाली असेल पोटाची किंवा अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी, हृदयविकाराचा त्रास असेल, हाय ब्लड प्रेशर असेल, त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन वर्ज्य आहे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांना सुद्धा हे आसन वर्ज्य आहे. तर याचे फायदे काय आहेत? हलासन आपण जे पश्चिमोत्तानासन बघितलं म्हणजे पुढे झुकणारं हे जे आसन आहे ते, किंवा दंड स्थितीमध्ये आपण हस्तपादासन करतो ते,
आणि हलासन ही ही तिन्ही आसनं एकच आहेत. याच्यामध्ये आपल्याला आपल्या पोटावरती प्रेशर येतो, पाठीच्या मणक्यावरती ताण असतो. त्यामुळे आपली अन्नपचनाची जी कृती आहे ती सुधारते आणि पाठीचा मणका जो आहे हा अधिक प्रमाणामध्ये फ्लेक्झिबल व्हायला मदत होते. थायरॉइडसाठी हे हलासन जे आहे हे उपचारात्मक मानलं गेलेलं आहे. त्याचबरोबर या आसनाने आपला डायबिटीस सुद्धा कंट्रोलमध्ये राहतो. तर हे कसं करायचं आधी बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करणारच आहोत. आपण विपरीत करणी मुद्रा बघितली, त्याच्यानंतर आपण सर्वांगासन बघितलं जर तुम्हाला आठवत असेल तर आणि आणि केलं करणार आपण आता आहोत ते हलासन आणि मत्स्यासन. ही जी चारही आसनं आहेत ही एकमेकांना कॉम्प्लिमेंट देणारी आसनं आहेत. जर तुम्ही हलासन केलं तर तुम्हाला मत्स्यासन करणं गरजेचंच आहे. कारण की ती एकमेकांना पूरक आहेत, कॉम्प्लिमेंटरी आहेत. तर आता बघूया हे आसन कसं केलं जातं हलासन. तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे का? मला असं वाटतं आधी इथे कोणतरी तुम्हाला माहिती आहे ना? ओके, गुड. ठीक आहे. तर आधी बघून घेऊया हे कसं केलं जातं. एका कुशीला वळायचं आणि मग पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पाय जुळलेले हात शरीराच्या जवळ. तर तुम्हाला विपरीत करणी आणि सर्वांगासन ही सुद्धा दोन्ही आसने मी आधी दाखवते आणि त्याच्यातून पुढे जाणार मग हलासन. अशा प्रकारे आपण बघूया. दोन्ही पाय जुळलेले हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय एकत्रित 90 डिग्रीवर. आपल्या हातांचा सपोर्ट सीटच्या इथे द्यायचा. ही झाली आपली विपरीत करणी मुद्रा. आपल्या हातांचा सपोर्ट सीटच्या जवळ आहे. पायाचे अंगठे नजरेच्या टप्प्यात आहे. त्याच्यातून पुढे जाणारं सर्वांगासन. हाताचा सपोर्ट हळूहळू पाठीच्या मणक्याकडे इकडे घेऊन जायचा. म्हणजे पाठीचा मणका आपला सरळ करायचा. आपला संपूर्ण शरीराचा भार आपल्या शोल्डरवर जातो आणि आपले पाय सिलिंगच्या दिशेने सरळ ताणले जातात. म्हणजे पावलं जी आहेत ही आता नजरेच्या रेषेमध्ये येतात. हे झालं सर्वांगासन आणि याच्यातून पुढे जाणारं हलासन. आता इथे आपल्याला हळूहळू आपले पाय डोक्याच्या दिशेने घेऊन घ्यायचे. बघा या प्रकारे. तुम्हाला जर गरज लागली तर हातांचा सपोर्ट घ्या जमिनीवर. दोन्ही हात जमिनीवर टेकवा आणि पावलं मागून जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. बघा या प्रकारे. जे हात जमिनीवर आहेत ते डोक्याच्या दिशेने वर घेऊन एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचा प्रयत्न. हे झालं हलासन. उलट चाल करताना आधी हाताचा सपोर्ट जमिनीवर द्यायचा. पाठीचा एक एक मणका सावकाश जमिनीवर येईल. पुन्हा एकदा तुम्ही हात आपल्या कमरेच्या इथे देऊ शकता. पाठीचा एक एक मणका डोकं न उचलता जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्रीवर आणि नियंत्रित खाली. विश्रांती. आणि मग ह्याला कॉम्प्लिमेंटरी आसन आपण करणार आहोत मत्स्यासन. आता ज्यांना पायाची मुवमेंट पटकन वरती घेता येत नसेल त्यांनी दोन्ही पाय वर घ्यायचे आणि पायाचे अंगठे पकडण्याचा सराव करायचा. हे झालं अर्ध हलासन. त्या स्थितीमध्ये तुम्ही यथाशक्ती थांबू शकता. ठीक आहे. मग हाताची पकड सोडून द्यायची. दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर ठेवायचे. विश्रांती. आता इथे तुमच्या सगळ्यांचेच व्हिडिओ बंद आहेत त्यामुळे मी सांगू नाही शकत की तुम्ही सगळ्यांनी प्रॅक्टिस करा. ज्यांना जमेल त्यांनी कृती करा. वैशाली ताई तुम्ही करणार आहात का? तुम्हाला जमेल हे करणं? प्रयत्न कराल का? ओके. जर त्रास असेल तर नको. हा, ओके. इथे वंदना काही दिसत नाहीयेत. पाठीच्या मणक्याचा त्रास आहे. ओके ओके, ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. नका करू. त्यामुळे मी हे आसन तुम्हाला करायला सांगू शकत नाही आता कारण की सगळ्यांचेच व्हिडिओ बंद आहेत म्हणून. फक्त तुम्हाला मी दाखवलंय की हे आसन कसं केलं जातं. ऍडव्हान्स आसन आहे. तुमच्या लक्षात येण्यासाठी पुढे मागे तुमची जशी साधना वाढेल त्याचप्रमाणे तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता. त्यासाठी तुम्ही दोन्ही पायाचे अंगठे वर पकडून थांबायला हरकत नाहीये. हे झालं अर्ध हलासन. ठीक आहे. सगळ्यांनी सावकाश पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. व्हिडिओ तुमचे बंद आहेत त्यामुळे आपण हलासनची प्रॅक्टिस नको करूया.
दोन्ही पाय जोडलेले करणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपण करूया उत्थित एकपादासन. उजवा जो आपला पाय आहे, उजवा पाय आपल्याला 10 अंश, 20 अंश, 30 अंश, 40 असं करत करत वर घेऊन यायचं आहे. 40 अंश, 50, 60, 70, 80 आणि 90 डिग्री वर घेऊन यायचं आहे आणि इथे थांबायचं आहे. नजर आपली उजव्या पायाच्या अंगठ्याकडे असेल. इथे थांबा. 1, 2, 3. उलट चाल. उजवा पाय 80, 70 असं करत करत खाली या. 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. आता डावा पाय 10, 20, 30 करत आपल्याला 90 डिग्री वर घ्यायचा आहे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. उजवा पाय 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. थांबा. नजर आपली डाव्या पायाच्या अंगठ्याकडे आणि उलट चाल करताना डावा पाय आता 80 डिग्री खाली येईल. मग 70, मग 60, मग 50, 40, 30, 20, 10 आणि 0. विश्रांती. आता दोन्ही पाय एकत्रित आपल्याला वर उचलायचे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय आपल्याला 10 अंश वर उचलायचे. 10, मग 20 गुडघ्यातनं सरळ, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 90 डिग्रीवर दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. जर पायामध्ये थरथर वाटत असेल तर हातांचा सपोर्ट मांडी किंवा गुडघ्याच्या मागे द्या आणि इथे थांबा. उलट चाल करताना नियंत्रित दोन्ही पाय आता 80 डिग्री खाली येतील. मग 70, मग 60, मग 50, मग 40, मग 30. 30 डिग्री आल्यावर थांबा. 1, 2, 3, 4, 5. सावकाश 20 डिग्री खाली, 10 आणि 0. विश्रांती. कोर मसल्सला आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी ही दोन्ही आसनं अतिशय उपयुक्त. त्याच्याने आपले थाय मसल्स सुद्धा फ्लेक्झिबल होतात. करणार आहोत पवनमुक्तासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय पुन्हा एकदा आपल्याला 30 अंशापर्यंत वर घ्यायचे आणि फोल्ड करा. आपल्या पायांना आपल्या हातांचा वळखा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ही कृती करा. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, डोळे अलगद मिटलेले. पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. पावलं जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. ज्यांना मानेची दुखणी आहेत त्यांनी फक्त डोकं वर उचलू नका. बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपली हनुवटी किंवा आपलं नाक गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न. यथाशक्ती थांबायचंय. उलट चाल करताना नियंत्रित डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय हवेत गुडघ्यात सरळ करा. नियंत्रित जमिनीवर आणि विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या. तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडा. वंदनाताई, तुम्हाला हलासनाची प्रॅक्टिस करायची आहे का? फक्त मला अंगठाने सांगा, तुम्हाला जमेल का? ओके ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. करूया उत्तान भद्रासन.
त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करूया, पावलं आपली एकमेकांना जोडून घेऊया. दोन्ही हात पुन्हा जोडून घ्यायचे, जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त उत्तान भद्रासन, गायनॅक रिलेटेड ज्या काही अडचणी प्रॉब्लेम्स असतील त्या दूर व्हायला मदत होते. आता हे जोडलेले हात पुन्हा एकदा हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना, गुडघे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. पाठीच्या मणक्याला पुन्हा एकदा आलेला खेच त्याकडे लक्ष, आपल्या पेल्विस रिजन पासून तिथे आलेला ताण त्याकडे लक्ष आणि जोड श्वासाची. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन आहे तो श्वास सोडा, खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. बघा पाठीचा मणका, जोडलेले हात अजून वरच्या दिशेने ताणले जात आहे. संथ गतीने श्वास सोडा. उलट चाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात छातीपाशी येतील, दोन्ही हात खाली. आता दोन्ही गुडघे आपल्याला श्वास घेत वर घ्यायचे, श्वास घेत वर घ्या, श्वास सोडत खाली. जे आपण बटरफ्लाय करतो सेम तीच कृती, श्वास घेत वर, अगदी सावकाश, श्वास सोडत खाली. ज्यांना सपोर्टसाठी तुम्ही हात आपल्या मांडीवरही ठेवू शकता आणि हाताच्या आधाराने तुम्ही तुमची मांडी वर उचलू शकता. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, हाताच्या आधाराने तुम्ही तिला खाली प्रेस करू शकता. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन थोडा वेळ विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या आणि आपले अँकल जॉईंट्स जे आहेत, दोन्हीही पायाच्या अँकल जॉईंट्स आधी स्वतःकडे खेचा आणि जमिनीकडे ताणा. अँकल जॉईंट स्वतःकडे खेचा दोन्ही पावलांचे आणि जमिनीकडे ताणा. आपल्या पायाच्या नसांवरती आलेला ताण, दाब हा रिलीज होईल. स्वतःकडे खेचा आणि जमिनीकडे ताणा, स्वतःकडे खेचा, जमिनीकडे ताणा. पुन्हा दोन्ही पावलं जोडलेली आणि रोटेशन करून घ्या क्लॉकवाईज. 1 2 3. अँटी क्लॉकवाईज 1 2 3. कृती थांबवा आणि सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती, कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतल्या बाजूला असतील, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, डोळे अलगद मिटलेले. करूया पक्षी तानासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर असेल. आता दोन्ही हात जे आहेत हे आपल्याला खांद्यातून सरळ करायचे आडवे. हाताचे तळवे आपले जमिनीवर असतील आणि पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील, कपाळ जमिनीवर. आणि आता आपल्याला हळूहळू आपली अपर बॉडी आणि दोन्ही हात आणि पाय जमिनीपासून वर उचलायचे. जसे पक्षी हवेमध्ये उडतात किंवा विमान जसं हवेत उडतं त्याप्रमाणे ही कृती. सुरुवात करूया. दोन्ही हात आणि पाय आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचला, नजर समोर आणि इथे थांबा. 1 2 3. ज्यांना शक्य आहे त्यांनी थोडीशी मुवमेंट करा हाताची, जसं आपण स्विमिंग करतो त्याप्रमाणे हाताची मुवमेंट, म्हणजे इथे जास्त आपल्याला प्रेशर येत नाही आणि कुठलाही स्नायू ताणला जात नाही जास्त वेळ. हा छान. थोडा वेळ 1 ते 2 आवर्तन झाली की थांबायचंय. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ, दोन्ही पाय जोडलेले आणि नियंत्रित, दोन्ही पाय, हात आणि कपाट जमिनीवर, दोन्ही हात खाली, विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. आज आपण करणार आहोत मत्स्य क्रीडासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. उजव्या बाजूला
दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे जे आहेत हे सिलिंगच्या दिशेला. ठीक आहे. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ही हाताची पकड आपल्या उजव्या कानाच्या जवळ घेऊन या. हाताचे तळवे आपले कानाच्या इथे असतील आणि आता आपल्या डाव्या हातावर आपलं कपाळ टेकवा. डाव्या हातावर आपलं कपाळ टेकवा आणि उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. उजव्या हाताच्या कोपराला उजव्या पायाचा गुडघा लागेल आणि आता आपला डावा कान जो आहे तो आता आपल्या हाताच्या पकडीवर ठेवा. डावा कान बघा या प्रकारे. आणि इथे तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. एकदम रिलॅक्स व्हायचंय. मत्स्य क्रीडासन हे एक रिलॅक्सेशन आसन आहे. श्वास चालू. खांदे, डावा खांदा स्पेशली एकदम रिलॅक्स ठेवा. उलट चाल करूया. उजवा जो पाय आहे तो सावकाश सरळ करा, मागे खाली. हाताची पकड जी आहे ती सोडून द्या. पुन्हा दोन्ही हात शरीराच्या जवळ येतील आणि कपाळ जमीन. आता हेच आसन विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आता आपल्या डाव्या कानाच्या इथे घ्या आणि आपल्या उजव्या हातावर आपलं कपाळ येऊ दे. डावा जो पाय आहे तो फोल्ड करा आणि डाव्या हाताचा जो कोपर आहे त्याच्यावर डाव्या पायाचा गुडघा त्याच्या जवळ येऊ दे. आणि आता आपला उजवा जो कान आहे तो आपल्या हाताच्या पकडीवर ठेवा. उजवा पाय आपला सरळ आहे, डावा पाय आपण फोल्ड केला, बरोबर. आणि आता इथे थांबा. रिलॅक्सेशन आसन, मत्स्य क्रीडासन. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. उलट चाल करताना आधी डावा पाय सरळ करा, हाताची पकड सोडून द्या, कपाळ जमिनीवर, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. बघा इथे अजिबात श्वासाची गती वाढत नाही, हृदयाची गती वाढत नाही, कारण की हे रिलॅक्सेशन आसन आहे. सावकाश एका कुशीला वळा. आधी पाठीवर पडून विश्रांती आणि त्याच्यानंतर हळूहळू दंड स्थितीमध्ये या. आधी बैठक स्थिती आणि मग उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. सावकाश. मान मागे सैल सरसरून. करणार आहोत सर्वांग गोष्टी आसन. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उजव्या दिशेला खाली झुका. पुन्हा श्वास घेत वर या. श्वास सोडत डाव्या दिशेला खाली झुका. श्वास घेत वर. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत डावीकडे. सावकाश श्वास घेत घेत वर या. दोन्ही हात खाली येऊ दे. पायांवर अंतर कमी करा. विश्रांती. दोन्ही हात जे आहेत हे फोल्ड करायचे. दोन्ही पाय जोडलेले. दोन्ही हात कमरेवर असतील. हा, दोन्ही हात आपले कमरेवरती, पाय जोडलेले आणि उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल जमिनीकडे सैलसर सोडा आणि आता आपल्याला जांघेतून उजवा पाय गोलाकार फिरवायचा. बघा या प्रकारे. 1, बरोबर, 2, 3, 4, 5, बरोबर. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. थांबायचं.
उजवा पाय खाली. हीच कृती विरुद्ध बाजू. आणि आता डावा पाय फोल्ड करूया. पाऊल जमिनीकडे सैलसर सोडा आणि रोटेशन. जागेतून 1 2 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. डावा पाय खाली आणि विश्रांती. करूया हिप रोटेशन. दोन्ही पावलांमध्ये अंतर असेल 1 ते 1.5 फूट एवढं. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आणि आता सुरुवात करूया. आपली कंबर उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे रोटेशन क्लॉकवाईज. उजवीकडे पुढे, डावीकडे पाठीमागे. 2 3 4 5. हा अँटी क्लॉकवाईज. कंबर डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. 1 2 3 4 बरोबर 5. 5 वेळेला पूर्ण कृती झाली की थांबा. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. करणार आहोत आपण वीरासन. याचा अजून एक व्हेरिएशन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. पुन्हा दोन्ही पाय आपल्याला लांब करायचे एकमेकांपासून. उजव्या पायाचं पाऊल उजव्या दिशेला घेऊन जायचंय, म्हणजे उजव्या दिशेला असेल. डाव्या पायाचं पाऊल समोरच्या दिशेला असेल. आणि आता आपल्याला सावकाश उजव्या साईडला टर्न व्हायचंय. उजव्या साईडला टर्न व्हा. उजवा पाय गुडघ्यातनं फोल्ड करा. उजवा पाय बरोबर तुमचा गुडघा आणि पाऊल हे एका रेषेमध्ये येतील एवढा आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा आहे. ओके. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ, डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये आणि एक हलकासा बॅकवर्ड बेंड. शक्य असेल तर नजर जोडलेल्या हातांनी. वॉरियर पोज, वीरासन याला म्हणतात. त्याला हनुमंत ध्वज असंही नाव आहे. इथे थांबा. 1 2 3. आणि आता सावकाश मान सरळ करा. जोडलेले हात हळूहळू छातीपाशी येऊ दे. दोन्ही हात खाली. उजवा पाय सरळ. सावकाश मध्यभागी यायचंय. पायांमधलं अंतर सुरुवातीला कमी करा. विश्रांती घ्या. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून संपूर्ण श्वास सोडा. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. डाव्या पायाचं पाऊल डाव्या दिशेला वळवायचंय. उजव्या पायाचं पाऊल समोरच्या दिशेने असेल. सावकाश आपल्याला डाव्या साईडला टर्न व्हायचंय. डावा पाय फोल्ड करायचा आहे. डाव्या पायाचा गुडघा आणि पाऊल हे एका रेषेमध्ये येतील. बरोबर. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ, डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये आणि हलकासा बॅकवर्ड बेंड. दिलेल्या हाताकडे जोडलेले हात छातीपाशी ते छान आणि विश्रांती. एक सूर्यनमस्कार करून घेऊया. मॅटच्या पुढे उभं राहायचं. दोन्ही हात जोडलेले आणि गायत्री मंत्राचं पठण. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन.
7 सरळ हस्त भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, डावा पाय पुढे हस्तपादासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, हस्त उत्तानासन आणि नमस्कारासन. शेवटचा सूर्यनमस्कार श्वासाशी आधारित करूया. ओम भास्कराय नमो नमः. 1 आहे तो श्वास सोडा नमस्कारासन, 2 श्वास घेत हस्त उत्तानासन, 3 श्वास सोडत हस्तपादासन, 4 श्वास घेत डावा पाय मागे अश्वसंचलनासन, 5 श्वास सोडत उजवा पाय मागे चतुरंग दंडासन, 6 श्वास घ्यायचाय सोडायचाय. श्वास घेत दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा, कपाळ जमिनीवर टेकवा आणि श्वास सोडत आपली हनुवटी किंवा छातीचा भाग जमिनीवर इथे थांबायचंय आणि श्वास भरून घेत सरळ हस्त भुजंगासन, श्वास सोडत पर्वतासन 8, श्वास घेत उजवा डावा पाय पुढे अश्वसंचलनासन 9, श्वास सोडत 10 हस्तपादासन, श्वास घेत 11 हस्त उत्तानासन, श्वास सोडत 12 नमस्कारासन. मुखधुंडी ही जी श्वासाची कृती आहे ती मी तुम्हाला एक पीडीएफ पाठवली सूर्यनमस्काराची. त्याच्यामध्ये इनहेल एक्झेल कधी कुठल्या कृतीला करायचंय हे सगळं दिलेलं आहे. तुम्ही एकदा ते बघू शकता. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आणि पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घेऊया. जाणीव आपल्या श्वासाकडे असेल. हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना कसा जाणवतोय त्याकडे लक्ष. नाकाच्या शेंड्याकडे आपलं लक्ष. करूया कपालभाती 10 आवर्तन. डोळे अलगद मिटलेले आहेतच. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. प्राणायामाच्या आधी 10 आवर्तन कपालभातीची. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्या. पोट किंचितसं बाहेर येतोय आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. कपालभातीला सुरुवात 10 आवर्तन. कृती थांबूया. मोकळा झालेला श्वास श्वसन मार्ग. दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन करूया. सावकाश आपली मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर. करणार आहोत आपण आज सूर्यभेदन आणि चंद्रभेदन प्राणायाम. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. सुरुवातीला आपण करतोय चंद्रभेदन प्राणायाम. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करा. डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत. एक हलकस स्मितहास्य आपल्या ओठांवर. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवी बंद. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेच. उजवी बंद. डावी ओपन करूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवी बंद. डावीने खोलवर दीर्घ पूरक.
डावी बंद, उजवीने संथ रेच. शेवटचं वर्तन चंद्रभेदन प्राणायाम. उजवी बंद, डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद आणि उजवीने संथ रेच. करूया आता सूर्यभेदन प्राणायाम. डावी नाकपुडी आपली बंद आहेच आणि आता उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेच, डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेच, डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेच, डावी बंद, उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेच. लास्ट राउंड चंद्रभेदन प्राणायाम. डावी बंद, उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवी बंद आणि डावीने संथ रेच. उजवा हात गुडघ्यावर या मुद्रेत, डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या दोन्ही नाकपुड्यांकडे. तिथला श्वसन मार्गातला बदल, त्याकडे लक्ष. पद्मासन अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून साधी मांडी घालूया. करणार आहोत ओंकार साधना. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. त्या हलकाशा स्पर्शामध्ये किंचितसा दाब आणा. अंगठा आणि पहिलं बोट यांची जी टोकं आहेत त्या ती टोकं एकमेकांना आपण जुळवली आहेत. तिथे किंचितसा प्रेशर आणा आणि तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे त्या रक्तप्रवाहाचे व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवत आहेत का, त्याकडे लक्ष द्या. हातांची तीनही बोटं अर्धवट मिटलेली आणि ती सैलसर असतील. डोळे अलगद मिटलेले आहेत. चेहरा शांत आहे. इथे आपण करूया भ्रामरीची 3 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. रिलॅक्स. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या आजूबाजूला रेंगाळत आहे. करणार आहोत अकार, उकार आणि मकार शीतलीकरणाच्या माध्यमातून. अकार करताना आपली जाणीव पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत घेऊन जाऊया. आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. जाणीव आपली पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत असेल आणि श्वास सोडताना अकार. शरीराचा हा खालचा भाग, दोन्ही पाय, पायांचे तळवे, अँकल जॉइंट्स, पोटरीचा भाग, नी जॉइंट्स, आपले थाय मसल, हिप जॉइंट्स आपण शिथिल केलेले आहेत. जाणीव आपल्या शरीराच्या मधल्या भागाकडे. आपले दोन्ही हात हातांची ज्ञानमुद्रा केलेली आहे.
पाठीचा मणका सरळ आहे पण शिथिल आहे. उदरभाग उरभाग तिकडे आपली जाणीव. आणि श्वास सोडताना आपण उकाराची जोड देणार आहोत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव शरीराच्या या मधल्या भागाकडे. श्वास सोडत उकार. ऊ. शरीराचा हा मधला भाग रिलॅक्स झालेला आहे या उकाराच्या माध्यमातून. आपली जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. चेहरा शांत आहे. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैलसर सोडलेली आहे. डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स आहेत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत आणि श्वास सोडत मका. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अ उ म एकत्रित. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे. खूप छान, खूप प्रसन्न वाटतंय. खूप आनंदी वाटतंय. ही भावना आपल्या मनामध्ये. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न स्थितीत स्वतःला संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम आहे, औषध विरहित आहे आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे. आपण स्वतःच्या शरीरालाही मनापासून धन्यवाद देत आहोत. एक कृतज्ञता भाव आपल्या मनामध्ये. आपल्याकडून योग्य प्रकारे अशी साधना आपलं शरीर करून देत आहे. आपल्याला मदत करत आहे, सहकार्य करत आहे. एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने श्वास घेत वर नेऊया. श्वास सोडत आता आपल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपली साधना ओमला समर्पित. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपली साधना इथे संपन्न होत आहे. उद्या आपला वर्ग आहे. उद्या आपण प्राणायामाची प्रॅक्टिस जास्त करणार आहोत आणि त्याचबरोबर उद्या आपल्याला एक शुद्धिक्रिया करायची आहे आणि ते एक मेडिटेशन सुद्धा आहे. ज्याला त्राटक मेडिटेशन असं म्हणतात. तर उद्या आपल्याला हे करायचंय. त्यासाठी तुम्हाला एक मेणबत्ती बाजूला ठेवायची आहे आणि एक स्टँड. त्या मेणबत्तीची जी ज्योत आहे ती तुमच्या नजरेच्या टप्प्यामध्ये येईल अशा प्रकारे तुम्हाला ही मेणबत्ती जवळ ठेवायची आहे. याच्या ज्या काही सूचना असतील त्या मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवतेच, म्हणजे तुम्हाला काय काय करायचं असेल ते. तर आपण भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. उद्या आपला वर्ग होणार आहे. ठीक आहे. हरिओम. काही शंका असेल तर विचारू शकता. ठीक आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता एक शुद्धिक्रियेसाठी आणि मेडिटेशनसाठी. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.